नेते आहात काय? नाही, हे बघा, हे हमकारी सो कायदा या पद्धतीने यांचं सर्व चाललेलं आहे. हे बीजेपीचे नगरसेवक अशोक पाटील यांनी जेव्हापासून या डॉक्टर सी म्हणून या व्यक्तीला हा टेंडर प्लॉट लागला त्या दिवसापासून त्याच्या मागे हात धुवून मागे लागलाय. आता त्याचा पर्सनल इंटरेस्ट काय ते याच्यामध्ये माहिती नाहीये. सीसीला प्रॉब्लेम केले, सेकंड सीसीला प्रॉब्लेम केले, प्रत्येक गोष्टी त्यांनी त्या माणसाला प्रॉब्लेम केला. आणि आता ऐरोलीमध्ये आहे, आता ममित पण या वार्डचा नगरसेवक आहे, म्हणून आम्ही त्यांना कोऑपरेशन करत असतो. शेवटी काय असतं की काही गोष्टी अशा असतात की, आणि हे मला वाटतं हे पहिल्यांदाच नव्या मुंबईमध्ये असं घडते की ॲक्विजिशन झालेल्या बिल्डिंगला म्हणजे पूर्णपणे रेडी झालेल्या बिल्डिंगला आज ही नवी मुंबई महानगरपालिका प्रस्ताव आणते ॲक्विजिशनचा. याला प्रोसिजर असतात आणि त्या प्रोसिजरनी जायला लागते. कुठल्याही प्रोसिजरला सर्व प्रोसिजर फाट्यावर मारून त्यांनी अशा पद्धतीने ते आणले. कशासाठी करत असावं असं वाटतं? प्रत्येकाचा याच्यामध्ये स्वार्थ आहे. त्यांचा काय स्वार्थ लपलाय माहित नाही. त्याच्यासाठी ते त्यांचे चाललेले प्रयत्न आहेत. सेक्टर 15 ला जागा नाहीत अशातला प्रकार नाही आहेत, पण जाणून बुजून त्रास द्यायचा. तुमच्याकडे मेजॉरिटी आहे म्हणून कोणालाही कशा पद्धतीने, शेवटी लोकशाही आणि बाबासाहेबांनी काही घटना लिहिलेल्या आहेत. आणि जर अशा पद्धतीने होत असेल, आज त्या डॉक्टरांच्या प्रेस समोर बोलताना त्या डॉक्टरांच्या डोळ्यामध्ये आसू आले. म्हणजे हे तुम्ही कोणावर आणि कुठल्या घटकावरती तुम्ही अन्याय करता याचा पण तुम्ही विचार करायला पाहिजे. कसं आहे, मी या ठिकाणी आपल्याला माहित आहे, मी या प्रभागामध्ये गेली 15 वर्ष स्थानिक नगरसेवक म्हणून काम करतोय. आणि ज्या वेळेला नागरिक आरोग्य केंद्राचा प्रश्न निर्माण झाला आमच्या या कॉलनीमध्ये, त्यावेळेला जो सेक्टर 12 प्लॉट नंबर 2 हा नागरिक आरोग्य केंद्रासाठी सिडकोकडे त्या ठिकाणी आरक्षण होतं. परंतु मी वारंवार महानगरपालिका आणि सिडको 2020-22 पासून त्या ठिकाणी पाठपुरावा करतोय की ऐरोलीमधली वाढती लोकसंख्या आणि आता सध्या आपण पाहताय की प्रभाग सिस्टम झाले, तर सेक्टर 4, सेक्टर 5, सेक्टर 6, सेक्टर 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18 या सेक्टरमध्ये कुठल्याही प्रकारे नागरिक आरोग्य केंद्र नाहीये. माझी मागणी सुरुवातीपासून होती, आताही आहे, भविष्यातही राहील, की ही आपण वाढती लोकसंख्या पाहता या ठिकाणी नागरिक आरोग्य केंद्र हे महानगरपालिकेने या ठिकाणी बनवण्यासाठी मी प्रयत्न केला. परंतु कुणाला खाजगी विकासाला सिडकोने प्लॉट तो अलॉट केला, विकला. ज्या वेळेला सिडकोने हे टेंडर काढलं त्यावेळेला सुद्धा माझी मागणी होती की हे टेंडर निघाल्याला रद्द करावं आणि महानगरपालिकेने त्या ठिकाणी नागरिक आरोग्य केंद्राची सुविधा करून लोकांना, या ठिकाणच्या स्थानिक नागरिकांना सुविधा कराव्या. परंतु कुठल्याही प्रकारे महापालिकेचं प्रशासन होतं, का दुर्लक्ष केलं मला माहित नाही. आणि सिडकोनी सुद्धा ह्या काही गोष्टी, महापालिका अनेक प्लॉट मागत होते, परंतु काही झालं मला माहित नाही. परंतु सिडकोनी का तो प्लॉट विकला त्याचं सुद्धा आम्हाला माहित नाही. तो डॉक्टर कोणी ते काळे आहेत का गोरे आहेत त्यांचा माझ्याशी कधीच संपर्क झाला नाही, माझं बोलणं पण नाही झालं. त्यामुळे माझं त्यांच्याबद्दल माझं दुमत नाही. परंतु मला माझ्या या ठिकाणच्या नागरिकांना नागरिक आरोग्य केंद्र पाहिजे. या ठिकाणी लोकांना नागरिक आरोग्य केंद्रासाठी रवाल्याला जावं लागतंय आणि रवाल्याला आपण जर आता जाऊन पाहिलं तर मोठी लाईन लागलेली असते. आणि या कॉलनीतली लोक ऐरोलीमधली रवाल्याला कशासाठी जातील? आपण महानगरपालिकेच्या माध्यमातून एवढी सुविधा चांगल्या पद्धतीने देतोय, तर प्रशासनाने याकडे सुद्धा दुर्लक्ष का केलं, कशासाठी केलं, हे सुद्धा आमचा प्रश्न आहे. आणि माझा हा ठराव सभागृहामध्ये महासभेला आहे, मी मान्य करतोय, मी मांडलाय. आणि जनतेच्या हितासाठी, मी काय माझ्या स्वतःसाठी तो बंगला नाही बांधत आहे. मी त्या ठिकाणी मी जनतेसाठी, मी आज प्रतिनिधित्व करतोय. 30-32 हजार मतदार आहेत माझे आणि बाजूला सुद्धा 30-32 हजार मतदार आहेत. एवढी मोठी लोकसंख्या असताना या ठिकाणी आपल्या माहिती करता सांगतो, एक कंटेनर ठेवलाय नागरिक आरोग्य केंद्रासाठी. आपल्याला हे शोभतंय का? या प्रशासनाने एक कंटेनर ठेवलाय आणि ही जागा नागरिक आरोग्य केंद्रासाठीच होती. मॅडम, मी डॉक्टर आहे, अधिकृत डॉक्टर आहे. लास्ट 27 इयर्स पासून इकडे प्रॅक्टिस करतो मी ऐरोलीमध्ये. आणि 2022 मध्ये जे टेंडर निघाले होते सिडकोकडून, ते मी टेंडर भरून लिगल प्रोसेस करून हे घेतलं, म्हणजे प्लॉट घेतला, त्याचे पैसे वगैरे सगळे दिले. त्याच्यानंतर पैसे दिल्यानंतर माझ्या अलॉट झाले जेव्हा, तेव्हापासून कुठे पण मी गेलं NOC वगैरेसाठी, काय पण पाहिजे, मला CC पाहिजे, तर हे जे अशोक भाऊसाहेब पाटील स्थानिक नगरसेवक आहे त्यांच्याकडे काही ना काही विरोध होता. तिथे मी जिथे गेल्या तिथे ते लोक
मला मतलब खूप त्रास दिला, लवकर हे NOC आणि CC वगैरेसाठी त्रास देत होतं पहिल्यापासून. पण मी लिगल जे काही होतं त्याच्याप्रमाणे करून नंतर मला CC भेटलं आणि आतापर्यंत तेच चालू आहे. जिथे मी जातो तिथे त्यांचा काहीतरी हे त्रास होतं मला. आणि नंतर आता सगळे झाल्यानंतर OC साठी परत ते म्हणजे हे प्रस्ताव आणलं त्यांनी, अशोक भाऊसाहेब पाटील जे आहे आपले स्थानिक नगरसेवक. आणि नंतर त्याच्यासाठी मी इकडे बॉम्बे हायकोर्टला पण गेलं, तिथे रिट पिटिशन दाखल केले आहे आणि आज हे तुम्हाला सांगतो मी. तर एकंदरीत आपण हे हॉस्पिटल आणि हा जी इमारत पूर्णपणे उठली आहे, CC उठलेली होती, तर कुठलं हॉस्पिटल स्पेशल हॉस्पिटल? हे फ्लेमिंगो मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल आहे मॅडम. आणि इकडे सगळे सुविधा होणार आणि सगळे माणसासाठी आहे. म्हणजे ऐरोलीचे कुठल्या गरीब आम्ही जे काही आहे त्यांना सगळे सुविधा देणार, आपलं काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि मला हे खूप प्रॉब्लेम असतो की ते पहिल्यापासून त्रास दिला आणि आता सांगतं की नाही हे एक्वायर करायला पाहिजे NMMC-ला. एवढा सगळे खर्च केला, मी लोन घेतलं, पैसे टाकले सगळं आणि सगळे कंप्लायन्स पूर्ण करून तरी पण ते सांगतं की नाही मला हे एक्वायर करायला पाहिजे हॉस्पिटल NMMC. त्यांच्या आहे गव्हर्नमेंट आहे बहुतेक असं वाटतं मला. तर मला असं खूप भीती वाटतं. अजूनपर्यंत दिलंच नाही. ते काय म्हणतात अधिकाऱ्यांचं उत्तर काय आले? अधिकारी असं सांगितलं की तुमच्या आता महासभामध्ये हे झाले आहे, प्रस्ताव आले आहे, त्याच्यामुळे मी आता OC देऊ शकत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला थांबायला पाहिजे. डॉक्टर संजय सिंग. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.